Doctor, what should be the minimum age of a patient to undergo a total hip replacement? And what should be the maximum age of the patient to undergo a total hip replacement? अगदी सुरुवातीच्या आमच्या 20-25 वर्षापूर्वीच्या काळात जेव्हा आम्ही शिकत होतो, तर त्यावेळी नाही, खूप कमी एज आहे, आपल्याला हिप रिप्लेसमेंट नाही करता येणार. तर त्यावेळी तो दुखापतग्रस्त पायावर त्या बिचारा रुग्णाला अनेक वर्ष ओढत तडत करायला लागायचे. त्यामुळे 40शीत वगैरे आल्यावर त्याला हिप रिप्लेसमेंट करायचे. तर जसं टेक्नॉलॉजी इव्हॉल्व होते, मेडिको इंजिनिअरिंग हा प्रकार इव्हॉल्व होतो, इम्प्लांट्सचे क्वालिटी इव्हॉल्व होतात, ते बसवण्याच्या पद्धती इव्हॉल्व होतात, नॅव्हिगेशन रोबोट या पद्धती येतात, ते अत्यंत अचूक पद्धतीने बसवायला सर्जनची मदत करतात. अशा परिस्थितीत हे सगळं करण्यामागे हेतू एकच असतो की आत बसवलेल्या इम्प्लांटची लाईफ वाढली पाहिजे आणि हा जो रुग्ण आहे तो लवकर कसा बरा होईल आणि किती जास्तीत जास्त वर्षासाठी बरा होईल हा सदोदित प्रयत्न केला जातो. आता याच्यात एखादा यंग सब्जेक्ट आहे, कोविडमध्ये 18-20 वर्षाचाच मुलगा आहे, त्याचे खुबे खराब झाले, तर तुम्ही त्याला काय चूज करणार की त्याच्या आयुष्याच्या उमेदीच्या दिवसात त्याने लंगडत राहावं आणि नंतर मग 30-40शीत येऊन ऑपरेट करावं, किंवा काही डायनामिक सर्जन्सचा असा थॉट असतो की नो लेट अस गिव्ह हिम अ बेस्ट हिप, सिरामिक ऑन सिरामिक आपण त्याला देऊयात, किंवा सिरामिक ऑन पॉलीमध्ये डुअल देऊयात, जेणेकरून त्याची 30 ते 40 वर्षाची लाईफ राहील. त्यावेळी जेव्हा तो 50 वर्षाच्या आसपास येईल परत, त्यावेळी जर वाटलं तर त्यावेळी रिव्हिजन निश्चित करता येईल. आजच्या 30 वर्षानंतर सायन्स अजून इव्हॉल्व झालेलं राहील. आज जे काही इम्प्लांट्स आमच्या हातात आहेत, आजच्या 20 वर्षापूर्वी इतके सुंदर आमच्या हातात असतील असा आम्ही त्यावेळी विचार नव्हता केला. पण जसं टेक्नॉलॉजी, सायन्स, इंजिनिअरिंग, मटेरियल अपग्रेड होत आहेत, ॲडव्हान्स होत आहेत, तर आत टाकणाऱ्या वस्तूचं सुद्धा लाईफ एलिव्हेट होते. त्याच्याने पेशंटची जनरल कंडिशन इम्प्रूव्ह होते आणि त्याची क्रियाशीलता आणि क्रयशीलता दोन्ही पण इम्प्रूव्ह होत आहेत. तर त्यामुळे आय एम पर्सनली ऑफ असा थॉट की बेसिकली 20 वर्षाचा जरी व्यक्ती असेल तरी त्याचा हिप रिप्लेसमेंट केला पाहिजे. जर गरजच आहे आणि त्याच्याकडे पर्याय संपलेले आहेत, तर त्यावेळी हिप रिप्लेसमेंट केल्यानंतर त्याच्या उमेदीच्या दिवसात त्याला खेळतं बागडतं केलं पाहिजे आणि मग तेव्हा जेव्हा तो 50शीत परत येईल त्यावेळी आपण त्यावेळेसचा प्रॉब्लेम त्यावेळी ॲड्रेस करता येईल. त्यामुळे अगदी 20शीत किंवा 20शीच्या अगोदरही तुम्ही हिप रिप्लेसमेंट करू शकता. दुसरा एक फीमर नेक फ्रॅक्चरचे जे पेशंट्स येतात हु आर मोर दॅन 70 इयर्स ऑफ एज, जिथं कॉस्ट हा कन्स्ट्रेंट नाही आहे. एक वेळ अशी होती आजच्या 30-40 वर्षापूर्वी की इररिस्पेक्टिव्ह ऑफ पेशंट्स अफोर्डेबिलिटी, सगळ्यात बेसिक जो बॉल होता युनिपोलर ऑस्टिन मोर प्रोसेसेस, तो सरसकट ब्लाइंडली सगळीकडे वापरला जायचा. खूप साऱ्या लोकांमध्ये त्याने खूप चांगलं काम केलं. बऱ्याचशा ठिकाणी सिंकिंग, प्रोटुजिओ, लूजनिंग, रोटेशन आणि ब्ला 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 अनेक अडचणी त्याच्यामुळे येत गेल्या. आणि जसं आपण बोलतो की बेसिकली गरज ही कुठल्याही शोधची जर्नी असते, तर त्यामुळे बेसिकली हे जे लोक एक अत्यंत प्रायमरी युनिपोलर बॉल घेऊन उद्भवणाऱ्या कॉम्प्लिकेशन्समुळे जेव्हा सतत ओपडीत येत गेले की अरे दुखतंच आहे, एकच वर्ष चांगलं चाललो परत दुखायला लागलं, तर त्यावेळी आमच्या फॅकल्टीला, सायन्सला ही प्रकर्षाने गरज जाणवायला लागली की आता याच्यात अजून काहीतरी चांगले आले पाहिजे. आणि आजच्या तारखेत इतकी मोठी रेंज आहे की जर तो मेडिकली फिट पेशंट आहे, पडण्यापूर्वी एकटा चालत होता, तर त्याला निश्चित आपण टोटल हिपही करू शकतो, जे सहज त्याला 10-15 वर्षाच्या पुढे घेऊन जाईल. अशा परिस्थितीत तुमच्या रुग्णाला काय आहे, तुमचे कोणी ज्ञात अज्ञातांचं असं हिप फ्रॅक्चर झालं आहे का, त्यांना आपण नेमका काय कॉल घेतला पाहिजे, नेमका खर्च किती येऊ शकतं, कुठल्या सेटअपमध्ये केलं पाहिजे, सेटअपला तुमचे प्री रिक्विजिट्स काय असल्या पाहिजे, शासनाचे त्याच्यासाठी बेअर मिनिमम रिक्विजिट्स काय आहे, NABHचे रिक्वायरमेंट्स काय आहेत, हे सगळं जाणून एक सुज्ञ व्यक्तीने हा निर्णय घेतला पाहिजे. तुमच्या बाबतीत असं कोणाला तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का, त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे सगळे रिपोर्ट्स, एक्सरे, CT स्कॅन, MRI घेऊन नजीकच्या तज्ज्ञ आणि निष्णात व्यक्तीची भेट घ्या. थँक्यू.